हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो हॅलो. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 झेल सोडले या खेळाडूचे आणि इथे जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. सुरुवातीला लॉंग ऑनला समीरनं चुकी केली होती. समीर त्या ठिकाणी होता, त्याच्या माध्यमातून चुकी झाली, परंतु इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे गॉडसनच्या बॅटमधून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. या ठिकाणी आपण मान सन्मान करणार आहोत उद्योजक सोमेश्वरचा आणि त्यांना विनंती करेन आपण देखील पुढे यायचं आहे. या स्पर्धेचे शिल्पकार मोहनदादा पाटील यांच्या वतीने त्यांचा हा मान सन्मान केला जाईल. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची ऊब देणारी शाळ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. उद्योजक सोमेश्वर नगर अंकुजी लोडगे साहेबांचं या ठिकाणी विशेष सन्मान मोहनदादा पाटील यांच्या वतीने आपण बघतोय. थँक्यू अंकुजी लोडगे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपला आभारी आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. तर पहिल्या षटकाचे देखील सुरू आहे आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जर पाहिली तर 15 या आकड्यावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांना. अगदी गोलंदाजाने देखील चांगला प्रयत्न केला होता. राजेश बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती संधी अगदी निर्माण करून दिली होती या गोलंदाजांना, परंतु खराब क्षेत्ररक्षण राहिलं आहे सत्यनारायण कोपरी टीमचं. आणि अगदी जर पाहिलं ना तर संघाची धावसंख्या धाव फळकावरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 15 या आकड्यावरती. राजेश ओगे बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे. टप्पा देखील चांगला आहे कारण पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली आणि टर्न देखील घेतला आहे. इथे डॉट चेंडू आला आहे. पहिल्या षटकाचे देखील संपला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना चॅम्पियन वसई या टीमने धाव फलकावरती धावा केल्या त्या बिनबाद 15 धावा. चांगली सुरुवात केली आहे. अगदी इनिशियल ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात या टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि अशाच प्रकारची सुरुवात अगदी कर्णधाराने देखील अपेक्षित केली होती. स्वप्नवत सुरुवात. आणि अगदी जर पाहिलं ना आपल्या संघाला ज्या फटक्यांची गरज होती ना ते फटके देखील या षटकामध्ये आले. गॉडसनचं कौतुक करावं लागेल कारण 5 चेंडूमध्ये 15 धावा त्याच्या बॅटमधून. आपल्या व्यासपीठावरती पोलीस अधिकारी साहेबांना आपण पाहतोय. अगदी मोहनदादा पाटील यांच्यावर प्रेम करणारं हे सर्व अतिथीगण आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. दादांचं कार्य भरपूर मोठं आहे या जुचंद्र परिसरामध्ये. नव्हे तर पालघर जिल्ह्याचं नेतृत्व देखील दादा करतायत ग्रामीण अगदी विभागाचं. असे आमचे मोहनदादा पाटील यांना व्यासपीठावरती तुम्ही पाहतात. पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. अगदी पोलीस अधिकारी जर आपल्यासमोर आलं ना तर लगेच आपल्याला आठवतं खलन निग्रह. अगदी जर पोलिसांचं ते ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्याची आवर्जून आठवण होते. इथे जर पाहिलं तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. यावेळेस पाहिलं तर जुचंद्र स्टेशनच्या एंड करून गोलंदाज आलेत. षटक क्रमांक 2. राऊंड विकेटना भरत पाटीलचा पहिलाच बॉल हवेत खेळलेत. इथे एफर्ट चांगला राहिलाय. कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळाला त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अगदी कमाल दाखवली, एफर्ट्स लगावलाय आणि इथे चेंडू अगदी अडवलाय. काय घडलंय त्या ठिकाणी आमचे पंच पाहणी करतील कारण बराच काल चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षकानं कमालीचा एफर्ट्स देखील लावलाय त्या ठिकाणी, परंतु इथे पाहिलं जाईल आणि आमचे पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील आणि हा तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. आमचे तिसरे पंच देखील या ठिकाणी पाहणी करतील आणि अगदी जर पाहिलं तर त्या ठिकाणी व्ह्यू अवेलेबल नाही आहे त्यामुळे पंच ऑनफिल्ड अंपायर त्यांचा जो निर्णय असेल ते आपण एकत्र या आणि या चेंडूवरती नक्की काय घडलं आहे हे आपण या ठिकाणी दर्शवू शकता. कारण इथे व्ह्यू आपल्याकडे अवेलेबल नाही आहे कारण त्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर आमचे कॅमेरामॅन अवेलेबल नव्हते. अगदी पाहिलं तर लंचसाठी गेलेत. दुपारचं सत्र सुरू आहे परंतु बॅटिंग चांगली करतायत वसईचे खेळाडू कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा. इथे जर पाहिलं तर भरत पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती धमाका पाहायला मिळाला. मोठा फटका होता परंतु क्षेत्ररक्षकाने लगावलेला एफर्ट्स कमालीचा राहिला. त्या ठिकाणी क्रीडा रसिक आहेत त्यांना देखील विनंती आहे पंचांपर्यंत योग्य ती माहिती आपण पोहोचवा आणि इथे तिसरे पंच आमच्याकडे अवेलेबल आहेत परंतु आम्हाला व्ह्यू या चेंडूचा प्राप्त झालेला नाही आहे त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. एक चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. मोहनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र यांच्याच माध्यमातून क्रीडा स्पर्धा आपण सातत्यानं या मैदानावरती पाहतोय. नव्या रंगात नव्या ढंगात आणि क्रीडा रसिकांच्या अल्लोड गर्दीमध्ये ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. अफलातून आयोजन नियोजन पाहायला मिळतं. अगदी जर पाहिलं तर जगन्नाथ मात्रे
तांडेल साहेब यांच्या स्मृतीला उजाला देण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने केले गेले आहे. जरी साहेब आज आपल्यामध्ये नसले तरी देखील त्यांना व्यासपीठावरती स्थान आहे, कारण साहेबांसाठी व्यासपीठावरती एक खुर्ची आरक्षित केली गेली आहे. कारण साहेबांवरती मोहनदादा पाटील यांचं असलेलं प्रेम भरपूर काही सांगून जातं. कारण साहेब जरूर इथे शरीराने नाही आहेत, परंतु विचाराने इथे साहेब आहेत. साहेबांची विचार अगदी या द ग्रेट मराठा स्पोर्ट फाउंडेशनला, या जुचंद्र वासियांना भरपूर काही सांगून गेलेत. त्यामुळे या स्पर्धेमध्ये सातत्यानं तुम्हाला साहेबांची आठवणच पाहायला मिळेल. कारण दरवर्षी साहेबांना व्यासपीठावरती मी पाहायचो, अगदी उद्घाटन सोहळ्यासाठी देखील साहेब उपस्थित असायचे, प्रत्येक सामन्यासाठी व्यासपीठावरती असायचे. आणि उद्याचा दिवस अगदी सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा दिवस आहे, कारण मोहनभाई पाटील यांचा वाढदिवस आहे. आणि तेव्हा देखील साहेब आवर्जून व्यासपीठावरती येऊन मात्र त्या ठिकाणी मोहनभाई पाटील यांना शुभेच्छा देत असायचे. त्यामुळे तो दिवस देखील लक्षात राहील आणि साहेबांच्या आठवणी चिरंतर या स्पर्धेच्या माध्यमातून लक्षात राहतील. असे व्यक्तिमत्व भरपूर काही कार्य या जुचंद्र परिसरामध्ये केलं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. मोहनदादा पाटील, द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र, निलेशजी म्हात्रे, अगदी यांना देखील आपण पाहतोय, आर के दादा, रणजित किणी यांना देखील पाहतोय, नितीन दादा यांची देखील भरपूर जास्त मेहनत, नंदू बोहीर हे देखील मोठं नाव आहे. आज दिसत नाही आहे, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच आपल्या व्यासपीठावरती. खूप चांगली स्पर्धा, चांगला स्ट्रोक खेळले होते. भरत पाटीलच्या विरोधात पहिलाच मोठं आक्रमण पाहायला मिळालं, परंतु लॉंगॉनला शतरक्षकांनी कमाल दाखवली. अगदी काय घडलं या चेंडूवरती अगदी आमचे ऑनफिल्ड अंपायर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे. आतापर्यंत पंचांची भूमिका खूप चांगली राहिली आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये देखील खूप चांगले निर्णय आमच्या पंचांनी दिले या स्पर्धेमध्ये. त्यामुळे या सर्व गोष्टी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते. मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या दोन पंचांच्या इशाऱ्यावरती हा खेळ सुरू असतो. आणि आमचे पंचांची नजर जर पाहिली तर घारीसारखी तीक्ष्ण नजर आणि मोरासारखे तिखट कान आमचे पंचांचे पाहायला मिळतात. त्यामुळे खूप चांगले निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील आमचे पंच. विरल नायर सरांना पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये, एका बाजूला मॉन्टी घोडेकर सरांना देखील पाहतोय. अगदी या चेंडूवरती काय घडले तर फक्त एकच धाव, काय एफर्ट्स लावल्या, कमालीचा एफर्ट्स होता. शतरक्षक जर पाहिलं तर समीर होता, कारण अगदी पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देखील समीरनं असाच प्रकारे प्रयत्न केला होता. त्यावेळी तो अयशस्वी ठरला, परंतु इथे लाजवाब कमिटमेंट त्याने आपल्या टीमसाठी दिली आहे. भरत पाटील भरपूर मोठं नाव आहे. अलीकडच्या काळामध्ये यंदाच्या हंगामामध्ये सगळ्यात जास्त फॉर्मात असलेला खेळाडू सत्यनारायण कोपरी संघासाठी तो खेळतोय. सातत्यानं चांगला परफॉर्मन्स याही खेळाडूने दिलाय. राऊंड विकेट, यावेळी चांगला स्ट्रोक, इनसाइड आउटचा फटका खेळत कव्हरला, काय लाजवाब एफर्ट्स होता, चांगला प्रयत्न होता. ॲक्च्युअल रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, TCP लाईव्ह वरती हरेश होते तिथे, काय कमालीचे एफर्ट्स. अगदी पाहिलं तर शॉट कव्हरला अगदी स्वतःला झोकून दिलं होतं, बॉडी स्ट्रेच केली होती, शरीराला ताण दिलं होतं. असं म्हणतात ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. इथे शरीराला ताण दिला, बॉडी स्ट्रेच केली, चेंडूला अगदी अडवलाय. झेल घेण्याचा देखील त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलाय. संघाचा कर्णधार आहे हरेश, आणि कर्णधाराची भूमिका ही फार महत्त्वाची असते आपल्या संघासाठी. इथे एकच धाव मिळाली आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या तब्बल 17 या आकड्यावरती. या षटकामध्ये भरपूर काही गोष्टी घडतात. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती झेल उडाले होते, परंतु शतरक्षक लाजवाब राहिला. राऊंड विकेट, गॉडसनच्या विरोधात हवेत खेळलेत, शतरक्षक पोहोचतील का? वाईट ऑफ लॉंग ऑफला तिथे शतरक्षक आहे, चुकी केली आहे, सोडलाय झेल. भरपूर साऱ्या चुका शतरक्षक करत आहेत. इथे देखील झेल उडाला होता गॉडसनचा सोडलेला झेल हृदयावर सुई टोचल्यागत दुःख तुम्हाला देईल का? इथे तुम्हाला दुःख देऊन जाईल का? इथे तुम्हाला वेदना मिळतील का? कारण गॉडसन ही तोफ आहे आणि तोफेतून जेव्हा गोळी सुटतात ना, तेव्हा ते तुम्हाला झेलावेच लागतील. भरत पाटील यावेळी चांगला ड्राईव्ह आहे. अगदी पाहिलं तर मिड ऑफचा शतरक्षक पुढे आलेत, अगदी कव्हरमध्ये आलेत, चांगल्या पद्धतीनं इथे चेंडूला अडवलं, एका धावेमध्ये परावर्तित केलं. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 20 या आकड्यावरती. भरत पाटीलचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करतायत. कारण पहिल्या षटकामध्ये गोलंदाजानं 15 धावा खर्च केल्या. इथे देखील या गोलंदाजावरती दबाव होता, कारण पहिल्या षटकामध्ये फलंदाज सेट होते आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजी करणं, त्यांना मोठे फटके खेळण्यापासून रोखणं ही देखील मोठी गोष्ट आहे. आणि भरत पाटील सातत्यानं प्रयत्न करतायत, परंतु शतरक्षकाचं सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळी चांगला स्ट्रोक, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेत, बॉल चालला इनटू द गॅप, सीमारेषा पार, दणदण करत चौकार.
याला अगदी पॉईंटच्या डोक्यावरून स्लाइस केलाय. इंटू द गॅप खेळले होते फलंदाज सोहेल. चांगला स्ट्रोक पाहिला मी याला सोहेलच्या बॅटमधून. राऊंड विकेटनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, लॅक ऑफ स्पेस होता आणि इथे जर पाहिलं ना इथे चेंडूवाला डॉट भरतचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली. मोठे फटके खेळण्यापासून अगदी फलंदाजांना रोखलं. परंतु सोहेलच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक देखील या षटकामध्ये पाहायला मिळाला. जरूर 9 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात, परंतु मोठे फटके खेळण्यापासून देखील फलंदाजांना रोखलाय. 2 षटकांचे इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना चॅम्पियन वसई या टीमने धाव फलकावरती धावा केल्या, त्या बिनबाद 24 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. जबरदस्त संगीत. मोहनदादा पाटील यांचं गुणगान करणारं संगीत आपण सातत्याने ऐकतो या स्पर्धेमध्ये. तरकीचं व्यासपीठावरती कैवल्य पाटील बंधू अर्थातच ब्रँडेड स्पोर्ट्सचे ऑनर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या सामन्यामध्ये काय खेळ साकारले कैवल्य पाटीलनं. अष्टपैलू तो आपलं सिद्ध केलं. पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावरती क्रीडा रसिकांची मनं जिंकली. तो खेळाडू व्यासपीठावरती आलाय, त्याचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. 2 षटकांचे देखील संपलाय आणि संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती मिळाला. राजेश इथे या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत, कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी 15 धावा खर्च केल्या. हा निर्णायक षटक आहे, इथे विकेट मिळणं देखील गरजेचं आहे टीम सत्यनारायण कोपरीसाठी. राऊंड विकेट. इथे देखील चांगला चेंडू आहे. स्लोवर वन, लॅक ऑफ डिलिव्हरी, फिंगर रोल केले, चेंडूला वळण देखील प्राप्त झाला. इथे फलंदाज गॉडसन बीट झालेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर यावेळेस गॉडसनने केलाय, परंतु डॉट चेंडू वाला चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये, इम्प्रेस करतायत, कारण चांगला वळण देणारा हा चेंडू त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतो. इट इज अ वाईड बॉल. पंच दोन्ही समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड होते धाव फलकावरती. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे चॅम्पियन वसई या टीमने या मॅचमध्ये. यावेळेस मोठा फटका खेळला, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. इथे झेल कंप्लीट होईल का, तर नाही. धावबाची देखील संधी आहे आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. या मॅच मध्ये आतापर्यंत 3 झेल सोडलेत गॉडसनचे. अगदी जर पाहिलं तर आमचे गुणलेखक माहिती पोहोचवतात की 4 झेल सुटलेत, म्हणजेच क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे खराब राहिला सत्यनारायण कोपरी या टीमचा. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये तुमचा बदल करावा लागेल. क्षेत्ररक्षण हा महत्वाचा भाग आहे क्रिकेटमध्ये आणि कुठेतरी तो स्तर इथे खाळावलाय सत्यनारायण कोपरी टीमचा. कारण तुम्ही मोठी स्पर्धा खेळताय आणि मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला तुमचा सर्वोत्तम, तुमची गुणवत्ता, तुमचं कौशल्य हे सर्व काही व्यवस्थितपणे सादर करावं लागेल. राजेश ओगे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. गॉडसनच्या विरोधात इथे फटका फसलाय. भरत आहे तिथे, इथे देखील चुकी होते. चांगला प्रयत्न होता भरत पाटीलचा, झेल सुटलाय. काय घडतंय मैदानावरती. सत्यनारायण कोपरी संघ संघर्ष करतोय क्षेत्ररक्षण करत असताना. इथे क्षेत्ररक्षक पोहोचले होते. भरतने चांगला एफर्ट्स देखील जरूर लावलाय, परंतु झेल घेऊ शकलेले नाही आहेत आणि इथे देखील फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 30 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षण आज खराब राहिलाय, परंतु गोलंदाजाचं मी कौतुक करेन, कारण सातत्यानं ते देखील संधी निर्माण करून देत आहेत तिथे फलंदाजांना बाद करण्याची. परंतु इथे ब्रेक थ्रू हवा आहे, कारण 31 धावांची भागीदारी आपण असं म्हणता येणार नाही आहे. 30 धावांची भागीदारी धाव फलकावरती पाहायला मिळते. 30 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. राजेश ओगे या षटकामध्ये चांगला प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या विरोधात देखील धावा येत आहेत. तब्बल 21 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. यावेळेस काय स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, अफलातून स्ट्रोक, स्लॉग हिट पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलाय स्वर्गीय आनंद दिगे साहेब स्टँड मध्ये. षटकार. सरनावरची रोज
येणाऱ्या 19 फेब्रुवारी या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये शिवजयंती साजरी केली जाईल आणि खऱ्या अर्थानं त्या शिवजयंतीची सुरुवात या स्पर्धेमध्येच आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण भगवमय वातावरण, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, शिवबा लढला म्हणून अवघा महाराष्ट्र घडला, अवघ्या महाराष्ट्रात अगदी ताट मानेनं जगायला शिकलो, अशा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। खूप चांगलं संगीत, परंतु इथे चांगली बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज। तब्बल 36 धावांची भागीदारी पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी। या दोन्ही खेळाडूंना साकारली इथे ब्रेक थ्रू हवा आहे, इथे विकेट मिळणं गरजेचं आहे टीम सत्यनारायण कोपरीसाठी, परंतु इथे कार्य आता मात्र भरत पाटील या गोलंदाजाला करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजाने 9 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये त्याला विकेटही घ्यावी लागेल। गॉडसन काय बॅटिंग करतोय, अक्षरशः बरसलाय। 13 चेंडूमध्ये 24 धावा त्याच्या बॅटमधून, सोहेल शेखच्या बॅटमधून देखील 5 चेंडूमध्ये 11 धावा या मॅचमध्ये आल्यात। म्हणजेच काय, एका बाजूला सेन्सिबल क्रिकेट आणि एका बाजूला आक्रमकता देखील पाहायला मिळाली। राऊंड विकेटनं समोरच्या दिशेने खेळलेत, लॉंग ऑनला शतरक्षक आहे तिथे, अलॉंग द काप चेंडू ट्रॅव्हल झालाय, फक्त एकच धाव इथे प्राप्त होईल कारण चांगलं शतरक्षण झालंय। आउटफील्डमध्ये शतरक्षण चांगलं होणं गरजेचं आहे। अगदी जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचं शतरक्षण आपण सर्वोत्तम पाहतोय। जेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू लहान असतात तेव्हा त्यांच्या मनावरती बिंबवलं जातं की तुम्ही किती मोठे खेळाडू असाल, किती चांगले फलंदाज असाल, किती चांगले गोलंदाज असाल, परंतु तुमच्याकडे शतरक्षण चांगलं नसेल तर तुम्हाला संघात स्थान देखील नाही। त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचं शतरक्षण चांगलं पाहायला मिळतं। 8वा विश्वचषकातील फायनलचा जो सामना तब्बल 25 धावा शतरक्षणाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाने तिथे सेव्ह केल्या होत्या आणि तोच दबाव भारतीय संघांवरती आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे शतरक्षकाला भरपूर महत्त्व आहे या क्रिकेटमध्ये। भरतचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, वाचण्याचा प्रयत्न करतोय भरत पाटील देखील, परंतु इथे त्याला आक्रमण करावं लागेल, कारण आक्रमण हेच मात्र बचावाचं तंत्र आहे आणि या तंत्राचा आणि मंत्राचा वापर करत असताना भरत पाटीलला या मॅचमध्ये चांगलीच गोलंदाजी करावी लागेल चॅम्पियन वसई या संघाच्या विरोधात। गोलंदाज राऊंड विकेट सोहेल शेखच्या विरोधात पाहायला मिळतोय, ते चेंडू हवेत आहे, फ्लाइंग स्लीपमध्ये यष्टिरक्षक देखील तिथे पुढे आले होते, परंतु इथे 1 धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा, तिसरीचा देखील प्रयत्न, 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। कुठेतरी शारीरिक भाषा जी नकारात्मक दिसते तिला मात्र सकारात्मक करावी लागेल, टीममध्ये ऊर्जा निर्माण करावी लागेल, टीम स्पिरिट इथे चांगलं दाखवावं लागेल। हरेशला ते कार्य करावं लागेल, कारण कर्णधार आहे संघाचा, प्रत्येक खेळाडूला मोटिवेटेड करावं लागेल, प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करावं लागेल या मॅचमध्ये, कारण धावा फलकावरती भरपूर साऱ्या झालेत, परंतु इथून देखील धावसंख्येला खीळ बसवता येऊ शकते, त्यासाठी विकेट घ्यावी लागेल। सातत्याने विकेट आणि मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना वंचित ठेवावं लागेल या मॅचमध्ये। चांगला सामना रंगला। दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। यावेळी चांगला स्ट्रोक, बॅकफूट पंच पाहायला मिळाला। डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये शतरक्षक आहे, चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी सुरेख फटका, चौकार। महाराष्ट्राच्या मातीमध्ये काहीसा पुत्र झाला। क्षेत्रामध्ये खेळले होते शतरक्षण, आज चिंतेची बाब राहिली आहे श्री सत्यनारायण कोपरी या टीमची। शतरक्षणाचा दर्जा कुठेतरी सुधारावा लागेल, खराब शतरक्षण राहिलं होतं, इथे देखील 4 धावा मिळाल्या। भरत पाटील राऊंड विकेट। गॉडसनसाठी हुक करण्याचा प्रयत्न, मिस्की हुक शॉट म्हणता येईल, परंतु कंट्रोल हा होता या फटक्यामध्ये, फक्त खाली चेंडू ठेवला, एकच धाव मिळाली या चेंडूवरती। या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 46 या धावांवरती, 46 रन्स। अगदी जर पाहिलं तर खूप चांगली भागीदारी पाहायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये। जेव्हा जेव्हा खराब चेंडू टाकले गेले तेव्हा मोठे फटके देखील आले, जेव्हा चांगले चेंडू टाकले तेव्हा अगदी संयम देखील या दोन्ही फलंदाजांनी दाखवलाय। भागीदारी चांगली झाली आहे आणि या स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारी असे आमचे गुणलेखक देखील आम्हाला दर्शवतात। खूप चांगल्या पद्धतीनं धाव पुस्तक देखील इथे रंगवलंय आणि खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात। अंकित पवार गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, गुणलेखक महत्त्वाचा भाग आहे। गोलंदाज भरत पाटील
कुठेतरी रनवेमध्ये अडथळा आला, थोडासा दबाव देखील आहे. इथे विकेट घ्यावी लागेल, विकेटची आवश्यकता आहे. सत्यनारायण कोपरी संघाचे पाठीराखे देखील तेच विचार करत असतील. इथे पार्टनरशिप ब्रेक व्हावी लागेल, परंतु इथे ते कार्य क्षेत्ररक्षकांना देखील या मॅचमध्ये करावं लागेल. यावेळी समोरच्या दिशेने खेळत कमालीचा स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. अगदी आमच्या व्यासपीठावरती समोर अगदी जो आम्ही बॅनर पाहतोय निष्ठा साहेबांची, अगदी त्याच ठिकाणी चेंडू गेलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून अगदी समोरच्या दिशेने, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते आणि इनटू द गॅप खेळले होते. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सोहेल शेखच्या बॅटमधून. सोहेलनं सुरुवातीला संघर्ष केला, परंतु तदनंतर काय चांगली बॅटिंग करते सोहेल या मॅचमध्ये. भरत पाटील राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे, इथे चेंडू चांगला आहे, इथे डॉट चेंडू आलाय. कुठेतरी डोक्यावरती हात ठेवला भरत पाटीलनं, कारण सुरुवातीला अशा प्रकारे चेंडू टाकणं गरजेचं होतं. तो त्याला ठाऊक आहे का सुरुवातीला माझ्याकडून देखील चुका झालेत या मॅचमध्ये, परंतु इथे चेंडू डॉट आलाय. 4 षटकांचे ते खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना चॅम्पियन वसई या टीमने धाव फलकावरती धावा केले. त्या तब्बल 50 धावा, 50 धावांची भागीदारी या मॅचमध्ये पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी एक चांगला विक्रम या ठिकाणी नोंदवलाय या संघाने, असंच म्हणावं लागेल. क्रिकेटमध्ये क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी खेळलाच जात नाही, तर बनलेले रेकॉर्ड तोडण्यासाठी हा खेळ केला जातो. त्यामुळे क्रिकेटमध्ये भागीदारीला देखील फार महत्त्वाचं आहे आणि ती भागीदारी मैदानावरती पाहायला मिळते. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील यांना आपण पाहतोय, शाखा प्रमुख आहेत आणि शिव वाहतूक यांच्या अध्यक्ष देखील आहेत आणि आगरी सेना पालघर जिल्ह्याचे ग्रामीणचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये चॅम्पियन क्रिकेटचं अध्यक्षपद देखील दादाने भूषवलं आणि चॅम्पियन क्रिकेटची स्थापना देखील दादानेच केली. तर जास्त वेळ दौडू नका, त्वरित क्षेत्ररक्षण सजवा ही नम्रतेची विनंती आहे. सत्यनारायण कोपरी संघ, कारण भरपूर वेळ आतापर्यंत खर्च झालेला आहे. 6 षटकांचे आपण सामने खेळवतोय, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सातत्यानं सूचना देखील येत आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 समीर कासारे. लॉंगॉनला समीरच्याच माध्यमातून झेल सुटला होता गॉडसनचा, तो गोलंदाज इथे बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट गॉडसनच्या विरोधात समीर कासारे याला आपण पाहतोय रनवेमध्ये अडथळा थोडासा आला, स्वतःला कंट्रोल केलं. संघाची धावसंख्या 50 या आकड्यावरती. आपण मगाशी चर्चा केली मोहनदादा पाटील या व्यक्तिमत्वाची, भरपूर मोठं व्यक्तिमत्व आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घडलेलं व्यक्तिमत्व आहे. आज जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब नाही आहेत, परंतु त्यांचा वारसा अविरतपणे जोपासणारं व्यक्तिमत्व. महेंद्रदा अगदी पाहिलं तर दादांना आपण आपल्या व्यासपीठावरती पाहतो. इथे हवेत खेळलेत, पहिली विकेट समीरनं मिळवली. फटका फसलाय मिड विकेटला, चांगला झेल टिपलाय फलंदाज गॉडसनला, इथे परतावा लागेल. पहिला धक्का. थँक्यू. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आदरणीय सन्माननीय मोहन पाटील साहेबांचं गुणगान गाणारं संगीत आपण सकाळच्या सत्रापासून ऐकतोय आणि ही स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून पाहतोय. पहिली विकेट इथे मिळवली समीरनं. अगदी आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता गॉडसनच्या विरोधात, टायमिंग साधू शकले नव्हते. मिड विकेटला खूप चांगल्या रीतीनं झेल टिपलाय, परंतु बाद होण्यापूर्वी 17 चेंडूमध्ये 30 धावा, 2 षटकार आणि 1 चौकार गॉडसनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. न्यू बॅटर गॅटेन मानकर मैदानावरती दाखल होतोय. राऊंड विकेटनं हवेत खेळलेत. मिड विकेटला पुन्हा एकदा संधी आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? हरेश थोडेसे मागे होते, परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे जात नाहीये. इथे देखील 2 धावा मिळतील.
संधी निर्माण झाली होती, परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्याने प्रयत्न त्या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी वर्तुळातच रिंगणातच नमन होता. नमनने प्रयत्न केलाच नाही, परंतु उलट दिशेने जाऊन झेल घेणं डिफिकल्ट असतं. इथे 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 52 या आकड्यावरती. त्यावेळेस जागा बढून खेळण्याचा प्रयत्न वेग भन्नाट होता. वेगाचा वापर इथे केला गोलंदाजाने. इथे डॉट चेंडू आला. या षटकाची सुरुवात चांगली केली आहे समीरनं. समीर कासारे एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती गॉडसनची विकेट मिळवली आणि इथे जर पाहिलं तर गॅटी मानकरला अगदी फसवण्याचा देखील प्रयत्न या गोलंदाजाचा राहिला होता. समीर कासारे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट. लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमकता ठासून भरली आहे गॅटिन मानकरकडे, परंतु शरीराचा वेध. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली आहे तब्बल 53 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगली धावसंख्या केली आहे चॅम्पियन वसई या टीमनं, कारण सुरुवातीच्या 4 षटकामध्ये 50 धावा, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ही धावसंख्या कल्टिवेटेड होणं गरजेचं आहे आणि ते कार्य फलंदाजांना करावं लागेल. या मॅचमध्ये गॅटिन मानकर त्यासाठी जाणला जातो, परंतु त्यानं देखील संघर्ष केला आहे. परंतु एका बाजूला सोहेल शेख चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्या बॅटमधून चांगले फटके देखील आलेत या मॅचमध्ये. चांगला सामना रंगला. दोन्ही बलाढ्य संघ मैदानावरती पाहायला मिळतात. समीर कासारे राऊंड विकेट. सोहेलच्या विरोधात आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, परंतु इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू होता. अगदी यष्टांच्या वरतून हा चेंडू गेलाय. उंची नव्हती. ज्या उंचीसाठी खेळले होते ती उंची प्राप्त झालेली नाही आहेत. इथे चेंडू आलाय डॉट. समीर कासारेचं कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीच्या 4 षटकामध्ये 50 धावा, तेव्हा गोलंदाजांवरती दबाव असतो. परंतु या सर्व गोष्टी बाजूला ठेवून या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली आहे, कारण पहिल्या चेंडूवरती गॉडसनची मिळवलेली विकेट आणि तदनंतर त्याचा वाढलेला आत्मविश्वास या मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेला. त्यावेळेस हवेत खेळलेत. मिसटाईम फटके आहेत तिथे. चेंडूपर्यंत पोहोचलेत. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव इथे वेगाने कंप्लीट केली गेलेत. निखिलचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी डीपमध्ये होते, पुढे आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं देखील केलं. इथे 2 धावा मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या अंकित पवार आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात की 55 धावा. म्हणजेच काय, या षटकामध्ये फक्त या गोलंदाजानं 5च धावा कर्ज केल्यात. चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. अप्रतिम गोलंदाजी समीर कासारे. आज खऱ्या अर्थानं संघ अडचणीमध्ये सापडला होता. धावसंख्या रोखणं गरजेचं होतं. ते कार्य या गोलंदाजाने केलं, कारण गॉडसनला त्याने बाद केलं. यानंतर होणारा सामना ड्रीम 11 माजिवडा विरुद्ध आई एकविरा विरार. या दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय, प्लीज आमच्या आयोजकांशी संपर्क साधा आणि टॉस करण्यासाठी देखील या. आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. ड्रीम 11 माजिवडा आणि आई एकविरा विरार या दोन्ही संघाचे कर्णधार. एक संघ जर पाहिलं तर आपल्या विरार परिसरातील संघ पाहायला मिळतोय. आज विरार परिसरातील 2 संघ आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. ऑलरेडी श्री सत्यनारायण कोपरी संघ मैदानावरती खेळतोय, गोलंदाजी करतोय. त्यांच्या विरोधात आतापर्यंत जर धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 55 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या पद्धतीनं धावफलक सजवलाय आणि आमचे अंकित पवार जे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत, धावपुस्तक देखील खूप चांगल्या पद्धतीने त्याने रंगवलाय. धावपुस्तक जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत साहेब चषक 2024 द ग्रेट मराठा स्पोर्ट आयोजित ही क्रीडा स्पर्धा अशी टॅगलाईन देखील आमच्या धावपुस्तकावरती पाहायला मिळते. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर 1 चेंडू होता. टायमिंग करू शकलेला नाही आहेत. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली. आणखीन एक विकेट जाते माघारी. गॅटिन मानकरला इथे परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. विकेट करण्याचा प्रयत्न. टायमिंग झाला नव्हता. स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि चांगल्या रीतीनं झेल टिपलाय. गॅटिन मानकर लवकर बाद झाला. अगदी त्याने देखील संघर्ष भरपूर मोठा मैदानावरती केला. तो बाद झाला, परंतु गॉडसनचं कौतुक करावं लागेल. आज खऱ्या अर्थानं त्याची बॅटिंग बहरली या मॅचमध्ये.
तब्बल 37 धावा त्याच्या बॅटमधून. सोहेल एका बाजूला चांगली बॅटिंग करत आहेत, परंतु येणाऱ्या फलंदाजांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. राजू मिश्रा मैदानावरती दाखल झालेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. अक्षयचा हा चेंडू होता, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडॉनला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत अगदी मिड ऑफ वरून आणि एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट केली. अगदी पहिला चेंडू फेस करत होता राजू, आणि इथे जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवरती सोहेल शेखला आणलाय, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगल्या धावा या मॅचमध्ये आल्यात. 10 चेंडूमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या अब तक 56 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे, इथून देखील 2 मोठे फटके, एक चांगलं धावफलक पाहायला मिळेल. गोलंदाज राऊंड विकेट. अक्षयचा हा चेंडू बिगिट केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. इथे चुकी होणार नाहीये. राजून इथे टिपलाय झेल, परतावा लागेल सोहेल शेखला. अजून एक विकेट जाते माघारी. फलंदाज बाद. थँक्यू. काही चांगली गोलंदाजी करतायत अक्षय, अगदी इम्प्रेस करतायत. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, आणि या षटकामध्ये अक्षरशः धावा रोखलेत. सलग 2 धक्के या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. फलंदाज इथे सोहेल देखील बाद झालेत. न्यू बॅटर मैदानावरती अरमान शेख दाखल झालेत. अक्षय राऊंड विकेट. अरमानच्या विरोधात आडव्या बॅटने खेळलेत, ऑन साईडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चुकी करतायत आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी सुरेख फटका, चौकार. 15 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस येतो. थँक्यू. 15 फेब्रुवारी उद्याच्या दिवसामध्ये आपण मोहनदादा पाटील यांचा वाढदिवस आपल्या व्यासपीठावरती पाहणार आहोत. असंख्य चाहते, असंख्य त्यांचे अगदी जर पाहिले तर सहकारी या ठिकाणी दाखल होतील. यावेळेस मोठा फटका अरमानच्या बॅटमधून येतोय. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका सजवलाय, बॉल जातोय. अगदी क्षेत्ररक्षकाने चांगला एफर्ट्स तिथे लावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 3 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 63 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 4 षटकामध्ये अंकित पवार आपण जर पाहिलं ना तर 50 धावा, परंतु मागील 2 षटकामध्ये चांगलं कमबॅक केला श्री सत्यनारायण कोपरी टीमनं. अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी गोलंदाजी राहिली होती समीरची, कारण समीरनं पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. 50 धावांची भागीदारी झाली होती, त्यामुळे ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं होतं. ते कार्य समीरनं केलं, परंतु स्लॉगरच्या षटकामध्ये अक्षय देखील चांगली गोलंदाजी करतायत. सुरुवातीला 2 विकेट घेतले, त्यानंतर 8 धावा फक्त खर्च केल्यात. इथे खराब क्षेत्ररक्षण झालं होतं आणि इथे जर पाहिलं तर 3 धावा देखील पाहायला मिळाल्या. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय राजू मिश्रा. त्याने देखील आतापर्यंत एका चेंडूचा सामना केला. स्विचिटचा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. फ्लाइंग स्लीपचा क्षेत्ररक्षक पुढे आला होता, परंतु इथे शेल कंप्लीट करू शकलेले नाहीत आणि धावबाच्या स्वरूपात इथे राजू मिश्रा यांनी आपली विकेट गमावली आहे. फलंदाज बाद. समाजानं सर्व एकत्र घेऊन घेतलंय भगवनीचा. समाजानं सर्व एकत्र घेऊन हाती घेतलंय भगवनीचा. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या. थँक्यू. तर नक्कीच 64 धावा धावफलकावरती आणि 65 धावांचं टार्गेट सेट केल्या श्री सत्यनारायण कोपरी या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर टॉस केला जाईल. तर नक्कीच या ठिकाणी आपण संघ पाहतोय ड्रीम 11 माजिवडा आणि आई एकविरा विरार दोन्ही संघाचे कर्णधार. या 2 संघामध्ये टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्समधून. ड्रीम 11 माजिवडा आणि आई एकविरा विरार या 2 संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. यानंतरचा सामना तर दोन्ही संघाचे
कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी एक महत्त्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या व्यासपीठावरती या. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. संघ पाहतोय आई एकविरा विरार विरुद्ध माझीवडा या दोन संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. या दोन बलाढ्य संघामध्ये टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्समधून. त्या ठिकाणी आमचे पाहुणे उपस्थित आहेत. ड्रीम11 माझीवडा एक संघ पाहिला तर ठाणे विभागातून या ठिकाणी दाखल होणार आहे आणि एका बाजूला आई एकविरा विरार या दोन संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर अगदी आदरणीय शुभम जमात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. आमच्या टॉस बॉक्समध्ये या. साहेब चषक असं आपण टॉस बॉक्स आमचं पाहतोय. साहेबांच्या नावानं अगदी टॉस बॉक्स देखील पाहायला मिळतोय आणि सर्वत्र साहेबांचंच या ठिकाणी आपण बॅनर्स पाहतोय आणि साहेबांच्या नावासाठी ती क्रीडा स्पर्धा आमचे शुभमजी म्हात्रे आम्हाला जॉईन झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. एका बाजूला आई एकविरा विरार आणि एका बाजूला माझीवडा या दोन संघामध्ये. तर एका बाजूला द ग्रेट मराठा जे त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि एका बाजूला साहेब चषक. तर दादांना विनंती आहे आपण कॉइन स्पिन करायचं आहे आणि टॉस जिंकलाय ड्रीम11 माझीवडा या टीमनं. तर आमच्या मान्यवरांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर ड्रीम11 माझीवडा संघ तुम्ही टॉस जिंकलाय. 6 षटकांचा सामना खेळताय. आज पाहिला तर ठाणे विभागातून तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये जुचंद्र गावामध्ये आला ती स्पर्धा खेळण्यासाठी. भाईंचं आयोजन कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत? बहुत अच्छा है. आम्ही इथे सेकंड टाइम खेळतो आहे या विभागात. एक नाईट खेळलो होतं आणि एक डे खेळतो आहे. तर आमचे पण आता फर्स्ट आम्ही बॉलिंग घेतो आहे सध्या. प्लेयर लोक आले नाही. 2 प्लेयर नंतर येणार. तर नक्कीच आपल्याकडे देखील वेळ कमी आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आई एकविरा विराटचे देखील कर्णधार आहेत. इथे टॉस समोरच्या संघाने जिंकलाय. प्रथम शतरक्षक निवडलाय आणि इथे तुम्हाला फलंदाजी करायची आहे. एक संघ जर पाहिला तर ठाणे विभागातून या ठिकाणी दाखल झालेत आणि विराट संघ जर पाहिला तर आपल्याच परिसरातील आहे. तर किती धावा बनवणार या स्पर्धेमध्ये निर्धारित 6 षटकामध्ये? 6 षटकामध्ये 60-65 हवेत. कारण की हवा आणि विकेट चांगला आहे आणि ही चांगली टुर्नामेंट दरवर्षी आम्हाला खेळायला भेटते नायगाव परिसरात. आज कामाचे खाडे करून आम्ही या टुर्नामेंटसाठी आलो आहेत. म्हणजे मुलांना लहान लहान मुलं आहेत त्यांना आवड आहे म्हणून खेळायसाठी एवढी चांगली टुर्नामेंट खेळण्यासाठी आलो आहे. तर नक्कीच हेच क्रिकेटचे वेळ असतं. अगदी लहाना तोरापासून तर प्रौढ व्यक्ती क्रिकेट खेळापासून वंचित राहू शकत नाही. मी देखील माझ्या नोकरीवरून सुट्टी टाकून दादांची स्पर्धेसाठी विशेष मी वेळ काढून आलेला आहे. कारण दादांची स्पर्धा म्हटलं तर पालघर जिल्ह्यातील सर्वोत्तम स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा आपण घटक व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि दादांनी आम्हाला संधी दिली. तर या स्पर्धेमध्ये आल्यानंतर मैदानावरती आल्यानंतर तुला एकंदरीत कसं वाटलं? भगवामय वातावरण. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला आपण शिवजयंती साजरी करणार आहोत परंतु या मैदानावरती जेव्हा आपण आलो साहेबांच्या नावाची क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. इकडचं वातावरण एकंदरीत कसं वाटतं तुम्हाला? आमच्याबरोबर 13-14 जण एक्स्ट्रा आलेत. हे सगळं बघून ते म्हणतात आम्ही खेळणार आता खेळवायचं कोणाला असं झालंय. असं वातावरण आहे आणि आपल्या एवढ्या परिसरात अशा टुर्नामेंट कमी बघायला भेटतात. पण हे एकदम मस्त आयोजन आहे, चांगलं आहे आणि असं होत राहावं, सगळ्यांना मिळावा चान्स. तर नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा. या ठिकाणी ड्रीम11 माझीवडा या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलाय आणि मी विनंती करतोय भाईला विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी फ्रूट्स द्यायचे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मोहनदादा पाटील या ठिकाणी आहेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक. एक चांगली संकल्पना दादांची पाहायला मिळते कारण दोन्ही संघाच्या खेळाडूंना फ्रूट्स दिले जातात खेळण्याच्या अगोदर. तर नक्कीच या ठिकाणी प्रथम शतरक्षण करणार आहेत माझीवडा संघ आणि विराट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. तर नायगाव संघ आपण देखील या व्यासपीठावरती कारण या स्पर्धेमध्ये अगदी जर पाहिला ज्या संघाने सहभाग नोंदवला आहे त्याचा प्रत्येकाचा या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. मी मोहनदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि विनंती करतोय आपण हे सन्मान चिन्ह नायगाव संघाच्या कर्णधाराला आपण द्यायचं आहे. कारण अष्टविनायक नायगाव हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, दरवर्षी होत असतो परंतु यावर्षी पहिल्या फेरीमध्ये हा संघ पराभूत झाला आहे आणि मोहनदादा पाटील या स्पर्धेचे अगदी पहिला तर जनक आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा. तर नायगाव संघाचा कर्णधार सतीश कोळी याला या ठिकाणी सन्मानित केला जातोय.
तर नक्कीच तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. जरूर या स्पर्धेमध्ये तुम्ही पराभूत झालात, परंतु क्रीडा रसिकांची आपण मनं जिंकली. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी प्रमोदजी शडगे सर आणि अक्षयजी साठम सर आम्हाला जॉईंट होतील. थँक्यू व्हेरी मच. निशांत पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पहिल्या 6 षटकांमध्ये त्यांचा आवाज ऐकलात. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून ऑल क्रिकेट लवर्स. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण अनुभवताय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत साहेब चषक द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित विजयासाठी 65 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. चॅम्पियन वसई संघाने प्रतिस्पर्धी संघ श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघासमोर. भरत पाटील आणि हरीश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. स्टार्ट ऑफ द मॅच. ललित भोईर, बंडा सर अँड मनोज घोडेकर, अर्थातच मॉन्टी सरांना आपण पाहू शकाल. आमच्या व्यासपीठावर मोहनदादा पाटील, त्यांच्या समवेत निलेशजी म्हात्रे, कैलाश पाटील त्या ठिकाणी जॉईन झाले. सुदाम गावडे, कैवल्य पाटील बंधूला आपण पाहत आहेत. त्याचप्रमाणे शुभमजी म्हात्रे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. मनगडाचा वापर करत चेंडूला शॉर्ट लेगला खेळले गेले. गॅटिंग मानकर याच मैदानात एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याला मिळाली होती तोच खेळाडू पुढे सरसावताना आता नुकतीच साक्री चषक, एकविरा चषक साक्रीच्या मैदानात आपण पाहू शकला होता. जबरदस्त 62 धावांची खेळी केली होती आणि याच संघाने 6 षटकांमध्ये 104 धावा फलकावर लगावल्या होत्या. प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट अप्रतिम चांगली फलंदाजी केली गेली होती आणि त्यामध्ये अर्धशतक झळकावले होते. या ठिकाणी उपस्थित होतात हेमंतजी वर्तक साहेब. वेलकम रणजितदादा म्हात्रे आणि वेलकम मयूरदादा पाटील. आपलं हार्दिक स्वागत. आणि भरत करता कॅश प्राईज लावलंय. प्रत्येक षटकाराकरता रणजितदादा किणी यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज फक्त भरतसाठी असेल. भरत पाटील करता. भरत पाटील एका साईडला जर आपण पाहिलं तर याच खेळाडूने खूप चांगली प्रगती केली. यंदाचा हंगाम अक्षरशः गाजवलंय. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका होता. सरळ चेंडू निघून जातोय. हरीश पाटीलच्या बॅटमधून एक कणखर चौकार आला आणि अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळतोय हरीश पाटील एक सेन्सिबल बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 40+ क्रिकेट अफलातून खेळतो. बऱ्याच वेळेला 3 ते 4 वेळा यंदाच्या हंगामामध्ये कोपरी वर्सेस वसई असा सामना झालाय. गुड डिलिव्हरी साहिल भाटी. रोहा या ठिकाणी जबरदस्त या गोलंदाजीने गोलंदाजी करत अप्रतिम सोन्याची अंगठी ज्याला मिळाली, उत्कृष्ट गोलंदाजचा किताब ज्याला पटकावला गेला आणि तोच साहिल भाटी आपल्याला पाहायला मिळतोय. वेरायशन आहे या गोलंदाजाकडे. तर एका साईडला 7 जानेवारी 2024चा दिवस कोण विसरेल. रॉकी ग्रुप चषक, भूपेशदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं ऑर्गनायझेशन आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली तोच भरत पाटील नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही आहेत. गुड कॅच मिस्टर सोहेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अंडर 24चा हा खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगली गोलंदाजी यांनी स्वीकारले. डीडी स्पोर्ट्स भिनारचं भिवंडीचं मैदान आणि खूप चांगली बिग बॅश अंडर 24च्या माध्यमातून ग्रामीण धमाका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये पालघर संघातून वर्णी लागली होती MS11 झाई. तोच खेळाडू पुढे सरसावला सोहेल. गुड कॅच फलंदाज बाद. पहिला धक्का 64 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 65 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. अजूब मिश्रा यांना आपण पाहतायत. एक हरवणारी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. हे म्हणजे वर्तक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि मोहनदादा पाटील यांचे परम मित्र, द ग्रेट मराठा परिवारातील सदस्य म्हणून ज्यांची ओळख. भूषणजी पडवळे या ठिकाणी उपस्थित आहेत, उपशाखा प्रमुख. निलेशजी म्हात्रे साहेब यांना पाहतायत. मिथुनदादा पाटील या त्रिमूर्तींनी प्रथम पारितोषिकापासून तर गोलंदाज, मालिकावीर या ट्रॉफीज मात्र त्यांनी सौजन्य केले गेलेत आणि तेच मान्यवर मंडळी या स्पर्धेचे लाडके आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय काय म्हणशील ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये साहिल भाटीने जी स्टार्ट दिले गोलंदाजी करताना अफलातून, तू काय म्हणशील?
नक्कीच जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि जुचंद्र नगरीमध्ये आर्के ट्रॉफीमध्ये नुकताच जे मागील महिन्यामध्ये झालं बेस्ट बॉलरचा किताब ज्या गोलंदाजाला मिळाला, हॅट्रिक देखील या गोलंदाजाच्या नावावर आहे आणि कन्सिस्टन्सी नेहमीच आपण पाहिले. आज देखील त्याच अनुषंगाने गोलंदाजी होते आणि नावाप्रमाणे काम त्याचं पाहायला मिळतंय. 6 धावा फलकावरती, जबरदस्त गोलंदाजी. निश्चित स्वरूपात खूप चांगली गोलंदाजी, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. साहिल भाटी, रबर बॉल क्रिकेट म्हणा, टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, आता मात्र साहिल भाटीचा बोलबाला नेहमीच राहिलाय. चॅलेंजर ट्रॉफी झाली, एजे चॅलेंजर्स ट्रॉफी संयुक्त किनी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची संपूर्ण टीम हमरापूर वाडा या ठिकाणी भरत पाटीलने पहिलीच मॅन ऑफ द मॅच मिळवली लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये ओपन संघातून खेळताना. यावेळेला सरळ बॅटने खेळलाय, बॅक टू द बॉलर हेड, डाऊन द ग्राउंड, मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. षटकार 6. कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज, कारण भरत पाटील यांच्यावर प्रामाणिक विश्वास नेहमीच ठेवला जातो. कारण आगरी कोळी जी आपण पाहत आहेत अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. नितीन वारे आणि त्यांच्या माध्यमातून गोडदेवच्या मैदानात नेहमीच त्यांच्या संघात खेळताना बिलॉंग करताना पाहायला मिळतो. आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज रणजितदादा किनी यांच्याकडून भरत पाटील या खेळाडूसाठी लावण्यात आलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं, 12 धावा. ज्यावेळेला भरत पाटील खेळतो ना त्यावेळेला रिलॅक्स माइंडने खेळत असताना पाहायला मिळतो. ज्या खेळाडूकडे चहूबाजूने खेळण्याची ताकद आहे, क्षमता आहे, ॲबिलिटी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, आणि एक सेन्सिबल बॅटर कसा असावा, समंजसपणाचं क्रिकेट कसं खेळावं, बुद्धिमत्तेचं क्रिकेट कसं खेळावं हे सातत्याने दर्शवून दाखवून दिलं गेलं आहे. आता गॅटिंग मानकर एक विकेट टेकर गोलंदाज आहे. आज लेफ्ट हँड बॉलर, यावेळेला लेफ्ट हँड बॅटर आणि लेफ्ट आर्म बॉलर अशा प्रकारचं कॉम्बिनेशन पाहायला मिळत नाही. कारण ॲडव्हान्टेज मिळेल का? राजू अर्थातच राजेश शोगे हार्ड हिटर बॅटर आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका, ॲडव्हान्टेज मिळेल. येस डेफिनेटली. सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांकरता स्टँड अँड डिलिव्हर शॉट. 6. येतो आणि स्टँड अँड डिलिव्हरचा फटका, षटकार पाहायला मिळतोय 18 धावा फलकावरती. इथे मात्र अटॅक केला जातोय गोलंदाजावर आणि पहिल्याच बॉलवरती पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. राजेशच्या बॅटमधून देखील येतोय. आणि अगोदर भरत पाटील, प्रत्येक षटकाराकरता भरतला 500 रुपये आहेत रणजितदादा किणी आर्के एंटरप्राइजेस यांच्या वतीने. आणि आपण बघतोय राजेश त्याच्याकरता देखील म्हणजे सत्यनारायण कोपरीचे जे बॅटर्स आहेत त्यांच्याकरता प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आर्के दादा रणजितदादा किणी यांच्या वतीने. निश्चित स्वरूपात एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आर्के अर्थातच रणजितदादा किनी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघासाठी 18 धावांवर पहिला धक्का. 1.1 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेतला गॅटिंग मानकरच्या गोलंदाजीवर. इथून पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू असेल तर चेंडू डेफिनेटली या ठिकाणी क्लिअर होईल का? हा झेल सुटलाय. अर्थातच कॅच ड्रॉफ्ट होताना पाहू शकाल. इथून आता राजेश शोगे डेंजरस बॅटर बनण्याच्या तयारीमध्ये असेल. इथून जीवनदान मिळाल्यानंतर खेळाडूला थोडासा होप्स वाढतो आणि खेळाडूंचा होप्स वाढल्यानंतर प्रत्येक बॉलवर ते अटॅक करण्यासाठी रेडी असतात. त्याच पद्धतीने राजेश शोगे पाहायला मिळेल का? भरत पाटील एका साईडला आपण पाहू शकाल. आणि आतापर्यंत 19 धावा, 1 गडी बाद. भरत पाटील एका साईडला उजव्या हाताचा बॅटर म्हणून यंदाचा हंगाम रॉकी ग्रुप चषकामध्ये ओपन टीमला ज्यांनी बाहेर काढलं अर्थातच श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाने विक्रम नोंदवला. 7 जानेवारी 2024च्या दिवसामध्ये लाख मोलाची स्पर्धा खाटण विभागात नंदनवन क्रिकेटचं मैदान तयार केलं जातं आणि त्याच मैदानात मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा मिळाली भरत पाटीलला. 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया आमच्या आडणे गावामध्ये सुद्धा त्यांनी केली होती. तोच खेळाडू मात्र यावेळेला पाहायला मिळते भरत पाटील. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला गेला. अक्षय काय म्हणशील? पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने कन्सिस्टन्सी, सातत्य यावेळेला पाहायला मिळतं. 20 धावा, 1 गडी बाद. चांगली पार्टनरशिप बिल्ड होते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि त्याचं कारण आहे इथे धावपळक वाढते. एक कॅचची संधी मिळाली होती मात्र संधी गमावली. विकेट गेल्या असता मात्र तिथे
धावा येताना दिसल्यात. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने जमिनीलगत फटका आहे आणि इथे ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एकच धाव, एका धावेने धावफलक पुढे सरसावते. फलकावरती धावा आहेत 21 धावा. चांगली बॅटिंग होते. सेन्सिबल बॅटिंग. 21 धावा, एक गडी बाद. विजयासाठी 65 धावांचा पाठलाग करत असताना 44 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 1.4 बॉलचा खेळ झालाय. 6 षटकांचे सामने कंपल्सरी खेळवले जात आहेत. मोहनदादा पाटील यांना माहिती आहे क्रिकेटवरचं अफाट प्रेम आणि ज्ञात असलेलं असं व्यक्तिमत्व, संपूर्ण ज्ञान. रवी पाटील या ठिकाणी चोया नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. अनेक फलंदाजांना ज्यांनी मात्र आपण पाहिलं सळो की पळो करून सोडलं. फलंदाजी करताना अनेक गोलंदाजांना मात्र ज्यांनी सळो की पळो करून सोडलं. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व उपस्थित आहेत रवी पाटील. त्यांचं करूया आपण वेलकम. संघाची धावसंख्या 21, एक गडी बाद. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर चॅम्पियन वसई वर्सेस श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी अशा दोन संघांमध्ये ही सुंदर लढत पाहायला मिळते. भरत पाटील टू गॅटिंग मानकर, बेस्ट वर्सेस बेस्ट. हलक्याच्या हाताने चेंडूला येऊन दिलं, सॉफ्ट हँडने खेळला गेला. हे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. भरत पाटीलला माहिती आहे आपण हवेच्या अगेन्स्ट खेळणं खूप रिस्की असेल म्हणून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला नाही. आणि ज्यावेळेला हवा खेळती राहते त्यावेळेला नो डाऊट दोन्ही फलंदाज मात्र बॅटरला ॲडव्हान्टेज असतो, परंतु इथे तसं घडत नाही आहे. 22 धावा, एक गडी बाद, 2 षटकांचा खेळ. येणारे बॉल 24 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 43 धावांची आवश्यकता असेल. 24 बॉल 43 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा साहेब चषक 2024. थँक्यू व्हेरी मच मोहनदादा पाटील यांच्या कुशल नेतृत्वामुळे या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि द ग्रेट मराठा परिवारातील प्रत्येक सदस्य झटत असताना या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतात. एक पाऊल समाजसेवेकडे हे मात्र ब्रीद वाक्य मोहनदादा पाटील यांचं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. वाढदिवसाचं औचित्य साधून येणारी ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आणि उद्या वाढदिवस, सुवर्ण दिवस पुन्हा एकदा आपण उजाडेल. आणि सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहू शकतायत आई चंडिका मातेच्या चरणी नतमस्तक होत असताना दर्शन घेऊन मात्र आपल्या समाजसेवेच्या कार्याला पुन्हा एकदा निघून जाताना आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमला भेट देताना पाहायला मिळतील. वेला ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने बॅकफूट पंच केला होता. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा भरत पाटीलच्या बॅटमधून येतील. राजू मिश्राच्या माथ्यावरून हा चेंडू निघून जातोय. गॉडसन पाकिट या वेळेला कव्हर करेल. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. सेन्सिबल बॅटिंग आतापर्यंत भरत पाटीलचे राहिले. साहिल बॅटिंग यावेळेला मोठे फटके मारून देत नाहीये. ही खूप त्याची उत्कृष्ट दर्जाची कामगिरी राहिले. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.1 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. साहेब चषक 2024 आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळे गिफ्ट हॅम्पर आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटचा उपयोग केला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी थोडासा फंबल होतोय नाही होतोय. 2 धावा त्या ठिकाणी चित्त्याच्या चपळाईने घेतल्या जात आहेत. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26 धावा. पहा अक्षय, ज्यावेळेला तुम्ही धाव घेताना त्यावेळेला यस, नो अँड वेट या 3 गोष्टींचं कॉर्डिनेशन होणं फार गरजेची गोष्ट. आणि तेच कॉर्डिनेशन यावेळेला परिपक्वतेचं पाहायला मिळतं. चांगलं कॉलिंग दोन्ही खेळाडूंमध्ये. हा, ना आणि थांब या 3 गोष्टी अद्यावत केल्या जातात. त्या महत्त्वाच्या आहे क्रिकेटमध्ये आणि तेच घडते मैदानाच्या आत. निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा बॉलर तयार. साहिल भाटी आपल्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म गोल्डन इरा. यावेळेला पाहिलं, वेट अँड वॉच केलं. इनफिल्डच्या वरून खेळत असताना बॅटचं फेस ओपन केलं, ऑन दी टोस खेळला आणि सरळ चेंडू निघून जातोय. भरत पाटीलच्या बॅटमधून क्लास, क्वालिटी दर्जाचा चौकार.
थँक्यू. 30 धावा, 1 गडी बाद. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत. भरत पाटीलचा विचार केला तर 8 बॉलमध्ये 17 धावा इंडिव्हिज्युअल स्कोर पाहायला मिळतोय. वैयक्तिक धावसंख्या खूप चांगल्या पद्धतीने हाताळली गेले. राजेश शोगे 4 बॉलमध्ये 9 धावा. दोन्ही फलंदाजांनी मात्र भागीदारी रचले. संघाची धावसंख्या 30, 1 गडी बाद. ऑन साईडला खूप चांगला फटका. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आक्रमकतेचा हा फटका पाहायला मिळतोय. प्रेक्षणीय स्ट्रोक, षटकार. सकाळपासून आपण पाहिलं तर आतापर्यंत 16 षटकार हे लागले गेले. तर या स्पर्धेमध्ये 16 चौकार आणि 16 षटकार. संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. कामेश पाटील आमच्यापर्यंत इत्यंभूत माहिती देत असताना संघाची धावसंख्या 36. विजयासाठी इथून अजून सुद्धा आपण पाहू शकतायत. रणजितदादा किनी यांच्याकडून आपण पाहतायत बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या प्रेक्षक वर्गांनो. आणि तुम्हाला प्रेक्षणीय कॅच साठी 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी लागलं गेलंय. 5 दिवस सातत्याने मालामाल होण्याची ही संधी आहे. पुन्हा एकदा शफल ऑन करण्याचा प्रयत्न. बॅटचा खालचा भाग लागला होता. अर्थात स्टो आपण पाहू शकतायत. गॉडसन पाकिट पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 37 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. शॉट थर्ड मॅनला आहेत गॉडसन. तदनंतर गॅटिंगला आपण पाहतायत बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना एक्स्ट्रा कव्हरला अरमानला आपण पाहतायत. युसुफला आपण पाहू शकाल लॉंग ऑफच्या दिशेने, म्हणजे लॉंग ऑन आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. 28 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 19. यानंतर माजिवडा वर्सेस सामना पाहायला मिळेल. एकविरा विरार. अमित नागरे जे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत विरारवरून. यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना ललित भोईर बंड्या सरांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 38 या धावसंख्येवर. 19 बॉल आणि 27 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. साहिल भाटी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म एक अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज आहे. नितीन पाटील यावेळेला उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्दसुमनांनी वेलकम. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका. तेवढंच प्रेझेन्स ऑफ माइंड. ग्रेट फिल्डिंग. अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त या वेळेला ढकलून दिलं गेलं. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, जजमेंट. अगदी बाउंड्री लाईन टच असताना आपण पाहू शकला तेवढ्याच वेगाने धावत आला. चेंडूला स्टॉप करायचंय हे मात्र अगोदरच मनामध्ये काहूट ठेवलं होतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली 2 धावा आपल्या संघाच्या माध्यमातून वाचवल्या गेलेत. ग्रेट फिल्डिंग. 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 40 या धावसंख्येवर. विजयासाठी 25 धावेची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला 25 धावेची आवश्यकता. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकाला प्रारंभ होईल तेव्हा या आवाज ऐकूया चंद्रपाडाचा, अक्षय साठम यांचा. थँक्यू डीजे. थँक्यू प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज आपण ऐकला. फलकावरती जर विचार केला 40 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 18 बॉल आणि 25ची गरज. 18 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. कोणती रिक्स घेतली जात नाही बॅटरच्या माध्यमातून. आणि हीच खासियत आहे भरत पाटील ह्या खेळाडूची. त्याला चांगला साथ देखील पाहायला मिळते. राजेश ओगे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्या भरत पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्यापर्यंत ठेवतोय. बॉलिंग मार्कवरती बॉलर आलाय. षटक क्रमांक 4 राजू मिश्रा. भरपूर मिश्रण त्यांचं आपण नेहमीच पाहिलं आणि एक अप्रतिम फिरकीपट्टू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. बघूया राजूची कशी गोलंदाजी असेल. स्ट्राईक एंडला आपण बघतोय भरत पाटील. रेल्वे एंडनी गोलंदाजी होत असताना दोन्ही एंडनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. आणि यंदाच्या हंगामातली साहेब चषक ही स्पर्धा आहे टायटल द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय.
पहिलाच बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र स्लॉट मध्ये हा चेंडू होता, पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये, आउट ऑफ द पार्क. येतोय द ग्रेट मराठा साहेब चषक षटकार. थँक्यू डीजे. फुल टॉस बॉल होता, साजूक तुपातला लाडू होता आणि त्या चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. भरत पाटीलला असे चेंडू तुम्ही देऊ शकत नाही. सफळ झाला. इथे मात्र चेंडूला खोदून काढतोय आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. एक धाव कंप्लीट. थोडंसं फंबलिंग सालोमॉन आपण बघतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. कुठेतरी जर मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर इथे या धावा रोखाव्या लागतील. चांगली फिल्डिंग करावी लागेल आणि तेवढीच चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. फलकावरती धावा आहेत 48 धावा. काय सुंदर स्पर्धा. संपूर्ण भगववे वातावरण. मोहनदादा पाटील प्रत्येक जण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो आणि ही स्पर्धा आजपासून प्रारंभ झालाय. जबरदस्त फटका खेळलाय. रॉक आहे. या अगोदर देखील मिसफिल्ड झाली होती. दुसरी धाव घेत असताना मात्र इथे धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. अप्रतिम कॉलिंग आहे. चांगला समन्वय आहे आणि 50 धावा यावेळी कंप्लीट झाल्यात. म्हणजेच इथे पार्टनरशिप देखील चांगली पाहायला मिळते आणि येणारे 15 बॉल 15 धाव्यांची गरज. मॅच आपण म्हणू शकतो की सोपा झालाय बॅटिंग करणाऱ्या श्री सत्यनारायण कोपरी संघाकडे. निश्चित स्वरूपात रिलॅक्स माइंडने खेळताना भरत पाटील कोणतीही हायगाय करत नाहीये. मोठे फटके मारण्याचे लालच यावेळेला दिले जातात, परंतु त्या लालचेला समोर जात नाहीये. याला म्हणतात उत्तम दर्जाचं क्रिकेट आणि क्लास क्वालिटी दर्जाचं क्रिकेट कसं खेळावं, शांत डोक्याचं क्रिकेट कसं असावं याचं प्रात्यक्षिक यावेळेला भरत पाटीलने दाखवलंय. हा चेंडू आपण पाहिला तर सोडून दिला गेला आणि गॉडसन पाकिट त्या ठिकाणी कमरेवर हात जात आहेत. म्हणजेच इथे चेंडू निघून जाईल. वाईट +4 मिळतील धावा या ठिकाणी 5. समोरच मोहनदादा पाटील यांना आपण पाहू शकाल. रणजितदादा किनी यांना आपण पाहत आहेत आणि अतिशय सुंदर जोमाने हे व्यक्तिमत्व एकमेकांच्या सुखदुःखात नेहमीच पाहायला मिळतं. क्रिकेटच्या व्यतिरिक्त आपण सातत्याने पाहिलंय की एक चांगलं क्रिकेट नाही तर सामाजिक बांधिलकी, कबड्डीचं आयोजन सुद्धा आपण मागील वर्षामध्ये पाहिलं होतं. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. राजू मिश्राच्या गोलंदाजीवर अप्रतिम चांगले फटके पाहायला मिळत आहेत. येईल यावेळेला षटकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी कलीमजी शेख साहेबांचा शुभागमन होते. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मालिकावीरची बाईक त्यांच्या वतीने दरवर्षी आपण बघतोय आणि वेलकम कलीम सर, आपलं हार्दिक स्वागत. अलीमजी शेख यावेळेला उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्यांनी सौजन्य केले या स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे. इथून मात्र यावेळेला आपण पाहतायत राजू मिश्राने जरूर गोलंदाजी करा पाहायला मिळाली. 9 बॉल +6-7 धावा आणि एकंदरीत यावेळेला सामन्याचं जे पारडं जड होतं हे स्पष्टपणे दिसू लागलं. आणि इथून मात्र आपण पाहतायत श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाने बाजी मारली. 9 विकेट सहित विजयी ठरत असताना पाहायला मिळत आहेत. मैत्रीपूर्ण संबंध आहेत राजू मिश्रा आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. तर कॉंग्रॅच्युलेशन श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी